नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण राज कचोरी बनवणार आहोत, ती सुद्धा तुरीच्या सोल्याची एका वेगळ्या पद्धतीने। आणि राज कचोरी स्टाईल तुरीच्या सोल्याची आपण कचोरी बनवणार आहोत। तर चला तर सुरू करूयात। त्यासाठी इथे बघा एक मोठी वाटी तुरीचे सोले घेतलेले आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे 3-4 लसूणच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या। आता सुरुवातीला हिरव्या मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे। थोडंसं तेल टाकून भाजलं तरी सुद्धा चालते, परंतु छान भाजून घ्यायचे आहे बघा। लसूण आणि हिरव्या मिरच्या भाजल्यानंतर त्या बाजूला काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये। त्यानंतर आपल्याला याच कढईमध्ये टाकायचे आहे 1 वाटी तुरीचे सोले आणि ते सुद्धा तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहे। यामध्ये मीठ टाकून सुद्धा थोडंसं आपण भाजू शकतो, त्यामुळे सुद्धा सोल्यांना छान टेस्ट येते। बघा हे पण आपले भाजलेले आहे छान। आता याला मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर असं दळून घेतलेलं आहे बघा मी। आता आपल्याला बनवायचं आहे कचोरीसाठी जी पुरी बनवायची आहे कचोरीचा, त्याच्यासाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे। इथे एक मोठी वाटी मैदा मी घेतलेला आहे, त्यानंतर मीठ आणि ओवा टाकलेला आहे। आता याच्यामध्ये टाकणार आहे तेल, मी याच्यामध्ये टाकणार आहे बघा। हे छान मिक्स करायचं आहे याच्यामध्ये। हे जे आपण पिठामध्ये तेल टाकलेलं आहे ते आधी छान सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा। पिठामध्ये तेल छान मिक्स झालेलं आहे। आता आपण पाण्याने याचा घट्ट असा उंडा भिजवून घेणार आहोत बघा। पीठ भिजवत असताना घट्ट असं भिजून घ्यायचं आहे, नंतर ते मैद्याचं असल्यामुळे थोड्या वेळाने थोडं सेलसर होत चालतं। अशा पद्धतीने पीठ भिजून तयार झालेलं आहे। आता याला हाताने 2 ते 3 मिनिट छान मळून घ्यायचं आहे, तेव्हाच आपली कचोरी छान खस्ता कचोरी बनते। आता याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। कचोरीमध्ये जे आपल्याला फिलिंग भरायचं आहे त्याची तयारी करून घेऊया। गॅसवरती मी इथे कढई ठेवलेली आहे। त्याच्यावरती एक चम्मच मी बेसन भाजून घेणार आहे। अशी मोठ्या चम्मचनी 1 ते 1.5 चम्मच बेसन घेतलेलं आहे। ते सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे आणि कमी गॅसवरती भाजायचं आहे। आपलं बेसन भाजून तयार झालेलं आहे बघा, रंग बदललेला आहे। 1 ते 1.5 मिनिट हे बेसन भाजण्यासाठी आपल्याला लागलेलं आहे। आता हे बेसन आपण काढून घेऊया। याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये टाकलेला आहे 1 मोठा कांदा चिरून, तो आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपण जे तुरीच्या सोल्याचे वाटण तयार केले होते ते या कढईमध्ये टाकायचे आहे। तसेच भाजून घेतलेले बेसन सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण छान एकत्र भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट वगैरे टाकलेलं नाही आहे, कारण आपण वाटण करत असतानाच त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घातलेला होता, त्यामुळे फक्त आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यावरती 1 ते 2 चम्मच तेल टाकून हे मिश्रण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने झालं पाहिजे, एकदम असं ड्राय पण नाही राहिलं पाहिजे। आता त्या मिश्रणाचे मी असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहे। कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला कचोऱ्या तळण्यासाठी। आता पोळपाटावरती एक पेढ्याचा आकाराचा उंडा घेऊन, त्यापेक्षा थोडा मोठा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये हे जे आपण तुरीच्या सोल्याचे सारणाचे जे बॉल्स बनवलेले आहे ते याच्यामध्ये भरायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला कचोरी लाटून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने फिलिंग भरायचं आहे याच्यामध्ये आणि थोडासा मैदा मी इथे पोळपाटावरती लावून घेतलेला आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला ही कचोरी लाटायची आहे।
आणि जर आपण जास्त प्रेस करून लाटले तर आपली कचोरी फुटण्याची शक्यता असते. मग अशा पद्धतीने मी ही कचोरी लाटून घेतलेली आहे. आणि कढईमध्ये टाकल्यानंतर तळत असताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की कचोरी असो किंवा पुरी असो त्याच्या वरतून तेल सोडायचं, त्यामुळे ती छान टम्म फुगते. बघा आपली कचोरी छान फुगलेली आहे. अशा पद्धतीची कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. जास्त पातळसुद्धा कचोरी लाटत असताना लाटायची नाही, थोडी जाडसर अशी लाटायची, त्यामुळे फुटणार पण नाही आणि ती फुगेलसुद्धा छान. बघा अशा पद्धतीने छान कचोरी आपली फुललेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या कचोऱ्यासुद्धा तळून घेऊया. बघा जर आपलं मिश्रण छान झालेलं असेल आणि जो आपण पीठ भिजवलेलं आहे मैद्याचं ते सुद्धा छान भिजवल्या गेलेलं असेल तर आपल्या कचोऱ्या फुटत नाहीत आणि छान फुलतात सुद्धा आणि नरमसुद्धा पडत नाहीत. बघा छान ह्या कचोऱ्या फुललेल्या आहे. अशा पद्धतीने बघा मी तिसरी कचोरीसुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे. एकसुद्धा कचोरी फुटलेली नाही आहे आणि सर्व कचोऱ्या आपल्या फुलत आहेत. मी एकीकडे लाटून घेत आहे आणि एकीकडे तळत आहे. माझ्याकडून दोन्ही दाखवणं शक्य होत नाही आहे, तरीसुद्धा बघा तुम्हाला तळून मी व्यवस्थित प्रकारे झूम करून दाखवत आहे. अशा पद्धतीने आपल्या सर्व कचोऱ्या लाटून घ्यायच्या आहे. आपल्या सर्व कचोऱ्या फुललेल्या आहे. बघा ही कचोरी आपण अशी सुद्धा सॉस बरोबर खायला देऊ शकतो किंवा याच्या चटणीबरोबर, चिंचेच्या चटणीबरोबर खायला देऊ शकतो. पण आपण याच्यामध्ये अजून थोडं सारण, अजून थोडं मसाले ॲड करून छान जी बाजारामध्ये राज कचोरी मिळते त्या कचोरीप्रमाणे हिला आज आपण बनवणार आहोत. मग अशा पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि सर्व कचोऱ्या आपल्या छान फुललेल्या आहे. अशा पद्धतीने ह्या कचोऱ्या आपण अशा सुद्धा खाण्यासाठी देऊ शकतो. बघा एकदम खस्ता कचोरी आपली दिसत आहे. मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. बघा आता टेस्ट करून बघते. आपण या कचोरीमध्ये बिलकुलसुद्धा जास्त मसाला ॲड केलेले नाही आहे. एकदम सिंपल मसाला ॲड करून ही कचोरी बनवलेली आहे. बघू कशी झाली. एकदम टेस्टी अशी ही कचोरी झालेली आहे. आता हीच कचोरी आपण दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहोत. बघा राज कचोरीप्रमाणे आपण ही बनवणार आहोत. बघू शकता याच्या किती खस्ता झालेली आहे. त्याचे लेयर्स खाली पडत आहेत. तोडत आहे मी इथं. याच्यामध्ये मी कांदा, मटकी आणि मोड आलेली मटकी, तसेच टोमॅटो आणि कोथिंबीर, चाट मसाला याच्यावरती टाकलेला आहे. थोडं काळं मीठ टाकलेलं आहे. तसंच याच्यावरती टाकणार आहे थोडं सॉस, आणि थोडं दही. बघा या पद्धतीने सुद्धा अप्रतिम अशी कचोरीची टेस्ट लागते आहे आणि बनवण्यासाठी एकदम सोपी आहे. घरातल्याच साहित्यामध्ये ही कचोरी तयार होते. आता तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही कचोरी आपण बनवून खाऊ शकतो. बघा सोल्याची आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन रेसिपी नक्की ट्राय करा.